नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं गोविंद आयकर युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी साठी खास करून विज्ञान भाग 1 या विषयाची कृतीपत्रिका सोडवणार आहोत, जी बोर्डाकडून दिली जाते. लक्षात घ्या, कृतीपत्रिका ज्या दिल्या जातात बोर्डाकडून त्या फक्त सरावासाठी दिल्या जातात आणि त्या कृतीपत्रिकांचा सराव केल्याने तुम्हाला पेपर लिहिणे सहज सोपे होऊन जाते. तर चला आपण एक अशी कृतीपत्रिका सोडूया जी बोर्डाने दिलेली होती एककालीन सरावासाठी. त्याच कृतीपत्रिकेचा तुम्हाला नक्की तुमच्या परीक्षेमध्ये फायदा होईल. तर चला सोडूया कृतीपत्रिका. बघा, मी इथे लिहिलेलं आहे, इथं विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 बोर्डाची नमुना कृतीपत्रिका. एकूण गुण असतात 40 आणि इकडे मी वेळ दिलाय 2 तासांचा. 2 तासांमध्ये तुम्हाला 40 मार्कांचं लिहायचं असते. जर तुमचं बेसिक नॉलेज जे बोलतो आपण ते परिपक्व असेल तर तुम्हाला ते लिहिणं एकदम सोपं जाईल. तर चला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 बघा, तुमच्याकडे पुढील उपप्रश्न सोडा. 5 उपप्रश्न आहेत, 5 प्रश्नांना 5 मार्क दिलेले आहेत. आता माझ्याकडे बघा, इथे हा जो म्हणजे या 2 आकृत्या आहेत माझ्याकडे. या दोन्ही आकृत्या कशाच्या आहेत? तुमच्या न्यूटनचा तुमचा जो आपण त्याला पहिल्या प्रकरणाचं नाव ग्रॅव्हिटेशन बोलतो. बघा, न्यूटनचा फर्स्ट त्याला ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षणाचा नियम. बघा, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, त्याच्यावर आपण हा प्रश्न दिलेला. बघा, हा एक प्रश्न आहे. असे असताना F बरोबर x आणि m1 m2 आणि इथं 2d डिस्टन्स, म्हणजे ह्या दोन वस्तूंमधलं अंतर 2d आहे आणि ह्या दोन वस्तूंमधलं अंतर d आहे. जर दोन वस्तूंमधलं अंतर, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे F जी हा तुमचा गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक आहे, m1 m2 अपॉन d स्क्वेअर. लक्षात, d स्क्वेअर. आता हा जो आहे ना, हा पहिल्यासाठी लागू आहे. म्हणजे ह्या सर्व या स्थिरांकाची किंमत इथं म्हणून काय, f बरोबर काय दिलं x, म्हणजे हा पूर्ण स्थिरांक. म्हणून इथं काय लिहू शकतो मी, x बरोबर g m1 m2 अपॉन d स्क्वेअर. याची जी किंमत आहे ती x आहे, बरोबर की नाही. आता पण ही झाली तुमची एक पहिली आठ. दुसरी आठ माझ्याकडे काय, f बरोबर g m1 m2 आणि इथं माझ्याकडे 2d चा वर्ग येईल. त्याचा अंतर काय आहे, अंतराचा वर्ग असतो, म्हणजे 2d हा अंतराचा वर्ग येईल. म्हणून मला याला सोडवावं लागेल. इथे बघा, म्हणून इथे येईल g m1 m2 आणि इथे काय येईल 1/4, कारण 2चा वर्ग 4 आणि d चा वर्ग. लक्षात, अशा प्रकारे. आणि याची जी किंमत आहे ती मला माहिती आहे x आहे, म्हणून काय इथे 1/4 गुणिले x, म्हणून याचं काय उत्तर येईल x भागिले 4. जर मी सोडवलं तर मला याचं उत्तर मिळेल x भागिले 4. म्हणजे इथे तुम्हाला x भागिले 4 लिहावं लागेल. परंतु तुम्हाला हे काढण्यासाठी हा तुमचा जो गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे न्यूटनचा तो माहित पाहिजे आणि त्याच्यासाठी वापरलं जाणारं सूत्र देखील माहित पाहिजे. लक्षात, अशा प्रकारे तुमचा पहिला प्रश्न सोडून झाला. इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. कोणत्या वस्तूचा इलेक्ट्रॉन? आता 13, हा 13 काय, त्याचा अणुअंक आहे, त्याला ऍटॉमिक नंबर बोलतात. तो नेहमी खालती असतो आणि उजव्या बाजूच्या वरती असतो तो काय असतो, तुमचा अणुवस्तुमानांक असतो. अणुवस्तुमानांक. तर हा जो नेहमी असतो तो हा असतो अणुअंक तुमचा. काय असतो, अणुअंक. आता बघा, मला जर इलेक्ट्रॉन स्वरूपात लिहायचं, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन आणि उरलेले इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेमध्ये, म्हणजे 2 8 3 असे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपाने येऊन जाईल. त्याच्यानंतर पदार्थाचे द्रवातून स्थायीत रूपांतर होत असताना पदार्थाचा अप्रकट उष्मा. अप्रकट उष्मा कोणता आहे, गोठणाचा. त्याचा शब्द आहे गोठणाचा. गोठतो ना पदार्थ, गोठतो, त्याला मराठीत गोठणाचा बोलतात. आणि शब्द बाकी अप्रकट उष्मा हा जसाच्या तसा राहील. अप्रकट उष्मा गोठणाचा, कारण द्रवाचं स्थायूमध्ये रूपांतर होते बघा तुमचं, त्याला बोलतो गोठणाचा अप्रकट उष्मा असं बोललं जाते. तुमचं प्रकरण नंबर 5 तुम्ही जाऊन बघायचं त्याला, त्याच्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल काय ते. ओके. नंतर पुढील धातू अभिक्रियशीलतेच्या चढत्या क्रमाने मांडा. चढता क्रम म्हणजे चढता क्रम मांडायचा तुम्हाला. अभिक्रियाशीलतेच्या चढत्या क्रमाने म्हणजे कोणता जास्त अभिक्रियाशील आहे आणि कोणता कमी अभिक्रियाशील आहे, तर तुम्हाला याचा चढता क्रम मांडावा लागेल. तांबे, चांदी, अल्युमिनियम, लोह, बरोबर की नाही, 4 धातू दिलेले तुमच्या. सगळ्यात जास्त अभिक्रियाशील कोणता आहे याच्यामध्ये,
तर मला माहिती आहे अल्युमिनियम सगळ्यात जास्त अभिक्रियाशील. मी शॉर्ट मध्ये लिहितो इथे अल्युमिनियम. बघा अल्युमिनियम हा जास्त अभिक्रियाशील आहे, बरोबर की नाही. त्याच्यानंतर दुसरा नंबर लागतो तुमचा लोह, त्याला आपण आयन बोलतो. काय बोलतो? Fe. दुसरा नंबर Fe, लोह त्याला आयन बोलतो, मी शॉर्ट मध्ये लिहितो. त्याच्यानंतर तिसरं लागतो तुमचा चांदी, त्याला कॉपर बोलतात Cu. आणि चौथा लागतो तुमचा सिल्वर, त्याला Ag, अर्जेंटाईन असं त्याचं नाव आहे. आणि हा त्यांचा चढता क्रम आहे. जर असं लिहिलं, तुम्हाला उलट लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहा, पहिलं Ag लिहा, बरोबर की नाही, त्याच्या खालती नंतर Cu लिहा, त्याच्या खालती नंतर Fe लिहा, आणि त्याच्या खालती नंतर Al लिहा. तुम्ही अशी मांडणी करू शकता, तुमच्यावर मांडणी अवलंबून आहे, ती चढत्या क्रमाने करा. लक्षात, चढतं म्हणजे अशीच मांडणी करा. चढता क्रम असाच येईल तुमचा वरच्या बाजूने. हा उतरता क्रम झाला म्हणजे कमी, म्हणजे हा जास्त, कमी कमी, हा उतरता, हा चढता क्रम झाला आपल्या मराठीमध्ये. म्हणजे खालची मांडणी बरोबर आहे. अशी मांडणी केली तरी मार्क द्यायलाच पाहिजेत खरं तर, पण अशी मांडणी करा तुम्ही. लक्षात. प्रश्न क्रमांक 4 बघा, IRNSS दिशादर्शक उपग्रह. आपण जे उपग्रह सोडले त्याच्यामधला IRNSS काय? दिशादर्शक. आणि तुमचा IN इनसाइट बोलतो आपण त्याला, हवामान उपग्रह. काय हा तुमचा? हवामान उपग्रह. हवामान उपग्रह याचं नाव आहे हवामान उपग्रह. तर अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागेल. बघा, तुमच्याकडे मी तुम्हाला सांगितलं बेसिक नॉलेज असायला खूप महत्वाचं. बेसिक नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला हा प्रश्न सोडवताना कुठेही अडचण येणार नाही. अशा प्रकारे पहिला प्रश्न 5 मार्कांचा 1 आपण पूर्ण केलेला आहे. आता आपण 1B बघूया. अशा प्रकारे आपल्याला 40 मार्काचा पेपर सोडवायचा. आता किती वेळ लागणार आहे? तुमच्याकडे 2 तासांचा टायमिंग असतो. आता मला किती वेळ लागतो ते बघूया. आणि नंतर बघा, याच्यानंतर ही प्रश्नपत्रिका पूर्ण झाल्यानंतर आपण भाग 2 ची देखील प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका, तिला कृतीपत्रिका बोलतो, सोडवणार आहोत. तर तुम्ही माझ्या बरोबर राहा आणि मी काय जे सांगतोय ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर चला आपण काय करूया, प्रश्न क्रमांक 2 सोडूया. तर चला आपण दुसरा प्रश्न सोडूया. तर चला आपण दुसरा प्रश्न सोडूया. आपल्याकडे दुसरा प्रश्न आहे बघा इकडे. प्रश्न क्रमांक 1B, पुढील प्रश्नांच्या दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा. आपल्याला 5 मार्कांसाठी हा प्रश्न दिलेला आहे इथे आणि आपल्याला योग्य पर्याय लिहायचे. माझ्याकडे बघा, पहिला प्रश्न, पृथ्वीवरील 72 न्यूटन वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन किती असेल? बघा, 72 न्यूटन वजन आहे त्या व्यक्तीचं आणि चंद्रावरील वजन किती असेल त्याचं. बघा, पृथ्वी आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षण फरकात, म्हणजे यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण फरक आहे 1/6. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या 1/6 चंद्राचं गुरुत्वाकर्षण असतं, बरोबर की नाही. मग 1/6 गुणिले 72 करा तुम्ही. काय करा? गुणिले 72. म्हणजे तुम्हाला चंद्रावरील त्या व्यक्तीचे वजन मिळेल. आता आपण याचा जर गुणाकार केला, 6×6 6×2 म्हणजे तुमच्याकडे इथे ऑप्शन जो आहे तुमचा 12 न्यूटन, हा तुमचा ऑप्शन काय बरोबर आहे. म्हणजे पृथ्वीवरील 72 न्यूटन वजनाच्या व्यक्तीच्या चंद्रावरील वजन किती असेल? बघा, 1/6 असेल. 72चे 1/6 म्हणजे ते किती होणार आहे? 12 न्यूटन होणार आहे. दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये टिंब होते. बघा, आयन स्थिर राहतात, आयन मुक्त होतं, आयनांच्या आदला बदल आयन निर्माण होत नाही. बघा, दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे एक आयन स्वतःची जागा सोडून दुसऱ्याच्या जागेवर येतो आणि दुसरा आयन त्याची जागा सोडून काय होतो? पहिल्याच्या जागेवर येतो. म्हणजे याचा अर्थ इथं काय होते? आयनांची काय होते? आदला बदल होते. आयनांची आदला बदल होते. एका विद्युत बल्बमध्ये 220 व्होल्ट विभवांतर निर्माण केल्या 0.45 अँपियर एवढी विद्युत धारा वाहते. तर बल्बची विद्युत शक्ती किती असेल? बघा, पी जे आहे ना, पी तुमचं ते V×I असं असतं की, किंवा I×V असं असते, बरोबर की नाही. म्हणजे इथे तुम्हाला काय करायला लागेल? 220 गुणिले 0.45 हे जर तुम्ही केलं, तुम्हाला 99 वॅट भेटते. तुम्हाला किती भेटते? 99 वॅट. तुम्ही करून बघा, हे गुणाकार करा तुम्ही. तर तुमचा जो पर्याय आहे 99 वॅटचा, हा एकदम योग्य पर्याय आहे. वॅट म्हणजे, वॅट हे विद्युत शक्तीचं एकक, त्याला आपण इलेक्ट्रिक पॉवर बोलतो, त्याचं एकक आहे. काचेच्या लादीतून प्रकाशाचे अपवर्तन होताना आपाती किरण व निर्गत किरण यांच्या दिशा एकमेकांस टिंबटिंब असतात. बघा, आपाती किरण म्हणजे काचेची लादी असेल, बरोबर की नाही. ते इथं असं आपाती किरण आला, बरोबर की नाही. तो इथं थोडा झुकला जातो आणि परत तो निर्गत किरण असं निघतोय, बरोबर की नाही.
तर यांच्या दिशा एकमेकांना काय असतात, समांतर असतात. काय असतात, समांतर असतात. पाहिजे तुम्ही बघून घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं असेल. ऍसिड उत्प्रेरकाच्या उपस्थितीत इथेनॉइक ऍसिड इथेनॉलशी अभिक्रिया करते. बघा इथेनॉइक ऍसिड सांगितलं मला, म्हणजे CH3COH प्लस इथेनॉल, बरोबर की नाही, CH3CH2OH यांची जर अभिक्रिया झाली तर मला काय मिळणार आहे, कोणता इस्टर मिळेल. पावते टिंबटिंब हा इस्टर तयार होतो. कोणता इस्टर तयार होतो, इथेनॉल तर हा ऑलरेडी दिलेला आहे, हा ते इस्टर नाहीच आहे तुमचा. लक्षात, इथेनॉइक नाहीये, इथिल इथेनॉइट हे शब्द बरं, इथिल इथेनॉइट. काय कोणता इस्टर तयार होतो, इथिल इथेनॉइट. तुम्ही याची अभिक्रिया करा, तुमच्या लक्षात येईल कोणता इस्टर तयार होतो. CH3COO हा असाच राहणार आहे तुमचा, बरोबर की नाही. आणि त्याला काय होईल, हा ग्रुप. आता याची जर अभिक्रिया केली मी, तुम्हाला CH3CH2 हा पहिला ग्रुप घेतला आपण, समजा त्याला जोडून काय ना तुमचा O, आणि नंतर इथे परत तुमचा C, आता इथे CH3 आणि याच्यावरती एक O, हा तुमचा ग्रुप तयार होतो. त्याला आपण बोलतो इथिल इथेनॉइड. त्याला काय बोलतो आपण, इथिल इथेनॉइड. अशा प्रकारे तुमचा प्रश्न क्रमांक 2 बहुपर्यायी प्रश्न क्रमांक 2 हा बहुपर्यायी प्रश्न असल्याने तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिले जातील आणि त्या 4 पर्यायांपैकी तुम्हाला एक योग्य पर्याय निवडावा लागेल आणि तो तिथे लिहावा लागेल. तर हा प्रश्न देखील अतिशय सोपा आहे. परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुमचं बेसिक नॉलेज जर खूप स्ट्रॉंग असेल तर तुम्ही अशा प्रश्नांची उत्तरं सहज लिहू शकता आणि ते तुम्हाला सहज शक्य आहे. लक्षात, अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. आणि हा प्रश्न क्रमांक 1 म्हणजे आपण इथे 10 मार्काची जी गणित, म्हणजे 10 मार्काचे जे प्रश्न होतं ते पूर्ण सोडवलेले आहेत. आणि आता आपण काय करूया, उरलेली प्रश्नपत्रिका सोडूया. प्रश्न क्रमांक 2 आपण आता सोडवणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघा तुम्हाला सांगितलं जाईल की 7 प्रश्नांपैकी 5 सोडवा, त्याला 10 मार्क असतील, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतील. तर त्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत आणि नंतर आपण प्रश्न क्रमांक 3 आणि 4 देखील सोडवणार आहोत. तर चला आपण सोडूया प्रश्न क्रमांक 2. तर चला प्रश्न क्रमांक 2 सोडूया. आता इकडे बघा प्रश्न क्रमांक 2 माझ्याकडे पुढील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 5-10 मार्क, म्हणजे मला दिलेल्या प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क इथे दिले जाणार आहेत आणि मला हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढील अभिक्रिया अभ्यासावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. बघा माझ्याकडे 2H2 म्हणजे पाणी, पाण्यामध्ये आम्लयुक्त पाणी याला लिहिले, म्हणजे मी याच्यामध्ये ऍसिडिलेटेड वॉटर बोलतात त्याला इंग्रजीमध्ये, की त्याच्यामध्ये ऍसिड टाकलं, आम्ल टाकलं, सल्फ्युरिक ऍसिड टाकलं पण समजा, आणि त्याच्यातून विद्युत धारा जाऊ दिली, तर मला काय भेटणार आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोघांचं काय भेटणार आहे, अपघटन. मग अशा अभिक्रियेला काय बोलतात, अशा अभिक्रियेला काय बोलतात, विद्युत अपघटन अभिक्रिया. हिला काय बोलतात, विद्युत अपघटन अभिक्रिया. हिचं नाव आहे विद्युत अपघटन अभिक्रिया. हिला बोललं जाते विद्युत अपघटन अभिक्रिया. हिला बोललं जाते विद्युत अपघटन. मला एकदा तरी पण शब्द चेक करू दे, बरोबर आहे की नाही. बरोबर बघा, म्हणून वरील अभिक्रियेस विद्युत म्हणून ही अभिक्रिया विद्युत अपघटन अभिक्रिया. आणि हिला विद्युत अपघटन अभिक्रिया का बोललं जाते याचं कारण आपल्याला शोधावं लागेल. म्हणजे जेव्हा द्रावणातून विद्युत धारा प्रवाहित करून द्रावणाचे अपघटन केले जाते तेव्हा त्या अभिक्रियेस काय बोलली जाते, विद्युत अपघटन अभिक्रिया. जेव्हा आम्लयुक्त द्रावणातून, पाण्यामध्ये मी काय केलं, ऍसिड टाकलं, मग ते आम्लयुक्त झालं द्रावणातून, विद्युत धारा प्रवाहित करून अपघटन केले जाते तेव्हा, जेव्हा आम्लयुक्त द्रावणातून विद्युत धारा प्रवाहित करून अपघटन केले जाते तेव्हा त्या अभिक्रियेस विद्युत अपघटन अभिक्रिया
असे म्हणतात, मग त्याच अभिक्रियेला विद्युत अपघटन अभिक्रिया अशी म्हणतात. जेव्हा आम्लयुक्त द्रावणातून विद्युत धारा प्रवाहित करून द्रावणाचे अपघटन केले जाते तेव्हा त्या अभिक्रियेस विद्युत अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. किंवा याच्या व्यतिरिक्त देखील तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये चांगल्या प्रकारची व्याख्या लिहू शकता. याच्यामध्ये काही फरक पडणार नाहीये. तुम्हाला इथे 1 मार्क व्याख्येसाठी आणि 1 मार्क अभिक्रियेचा प्रकार ओळखण्यासाठी, अशा प्रकारचे 2 मार्क तुम्हाला या प्रश्नासाठी मिळून जातील. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला अडथळा येणार नाही. अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु उत्तर लिहिताना पूर्ण लिहा. मी जरी शॉर्ट मध्ये लिहिली, मी समजावून सांगण्यासाठी लिहित आहे. तुम्हाला प्रत्यक्ष बोर्डाच्या पेपरला जर उत्तर लिहायची असतील तर ती पूर्णच उत्तर लिहायला हवीत. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 1 सोडवलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 मधला पहिला प्रश्न सोडवलेला आहे. आता काय करूया, दुसरा प्रश्न सोडूया. तर चला प्रश्न क्रमांक 2 सोडूया. आपल्याकडे प्रश्न क्रमांक 2 आहे, एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 × 10⁸ मीटर प्रति सेकंद असेल तर असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल हे काढायचं आपल्याला. अतिशय सोपा प्रश्न आहे. माझ्याकडे दिलेलं जे आहे गिवन ते काय आहे, माझ्याकडे V1 आहे. समजा V1 प्रकाशाचा माध्यमातील वेग, प्रकाशाचा माध्यमातील वेग किती आपल्याला दिलाय तो लिहू आपण. 1.5 × 10⁸ मीटर प्रति सेकंड. प्रकाशाचा माध्यमातील वेग, बरोबर. नंतर मला काय काढायचे, V2 दिलाय. समजा प्रकाशाचा वेग किती असतो साधारणतः. वेग तो आपल्याला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंड एवढा असतो, बरोबर. आपल्याला काढायचे काय, आपल्याला काढायचे निरपेक्ष अपवर्तनांक काढायचे आपल्याला. म्हणून काय करायला लागेल, म्हणून बरोबर आपल्याला V2 भागिले V1 करायला लागेल. आपल्याला नेहमी प्रकाशाचा वेग माध्यमातील हा आणि हा यांचं काय करायला लागेल, आपल्याला गुणोत्तर काढायला लागेल. तर मला इथे किती 3 × 10⁸ आहे आणि 1.5 × 10⁸. मी तर यांचं केलं तर मला 2 मिळेल. म्हणून माझं उत्तर काय येणार इथे 2. म्हणून निरपेक्ष अपवर्तनांक माध्यमाचा, म्हणून काय त्याचा माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक बरोबर 2. हा तुमचा उत्तर आहे. अतिशय सोपी गणित आहे. ती गणित तुम्हाला प्रकाशाच्या वेगाची तुलना आपण करतो त्याच्यामुळे तुम्हाला मिळून जातील. कधी आपण C किंवा इथे आपण C वापरतो प्रकाशाच्या वेगासाठी आणि इथे V वापरतो. आणि हे कसं लिहायचं हे देखील तुम्हाला माहिती आहे. याची मांडणी जी नेहमी असते, इथे तुमचा V2 आणि इथे V1 येईल, तुमचं लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर V2 भागिले V1 लिहायचं, असं लिहायचं. आणि याची मांडणी कशी करायची हे तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट 6वं प्रकरण जे तुमचं त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासले तुम्हाला समजून देखील जाईल. अतिशय सोपा प्रकरण येतो लक्षात. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2 इथे सोडवलेले आहेत. आपण काय करूया, प्रश्न क्रमांक 3 सोडूया. तर चला प्रश्न क्रमांक 3 सोडूया. माझ्याकडे 7 प्रश्न असतात पण मी 7 प्रश्न याच्यामध्ये सोडवणार आहे. एक प्रश्न मी मिस करणार आहे. समजून जा तो प्रश्न मला सोडवायचा नव्हता आणि तुम्ही सोडवायचा असेल तर सोडू शकता किंवा तो लिहिण्यासाठी माझा जास्त वेळ जाणार असेल म्हणून मी तो नाही सोडवला असं समजून जायचं. तर आपण याच्यात 6 प्रश्न सोडूया. तुम्हाला 5 सोडवायचे असतात. लक्षात आलं. बघा माझ्याकडे A ह्या धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 281 आहे आणि B ह्या धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2882 आहे. बरोबर की मला माहिती आहे 2 धातू कोणते आहेत. एक सोडियम आहे आणि एक कोणता आहे, कॅल्शियम आहे. या 2 धातूंपैकी कोणता धातू हा अधिक अभिक्रियाशील आहे त्याची विरल आम्लासोबत होणारी अभिक्रिया लिहा. आता मला विरल आम्लासोबत त्याची अभिक्रिया लिहायची, पण तत्पूर्वी मला काय करायचे की मला कोणता धातू जास्त अभिक्रियाशील आहे ते लिहायचे. तर चला लिहूया याचं उत्तर आपण. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा ए धातू बरोबर लिहा जरा. ए धातू काय इलेक्ट्रॉन स्वरूपण 281. बी धातू काय इलेक्ट्रॉन स्वरूपण 2882.
बरोबर. म्हणून ए धातूच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन बी धातूच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. 2 इलेक्ट्रॉन आहेत. बाह्यतम कक्षेत जेवढे कमी इलेक्ट्रॉन असतात बाह्यतम कक्षेत जेवढे कमी इलेक्ट्रॉन असतात तेवढाच धातू जास्त अभिक्रियाशील असतो. जास्त अभिक्रियाशील असतो. म्हणून ए धातू बी धातूपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. काय जास्त अभिक्रियाशील आहे. बघा, इलेक्ट्रॉन स्वरूपान खूप महत्वाचं आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपान जर तुम्हाला माहित असेल तर इलेक्ट्रॉन स्वरूपानावरून आपण काय करतो की धातूंची अभिक्रियाशीलता लिहितो. आलं लक्षात. आता हा तुमचा झाला पहिला उत्तर. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा उत्तर सोडवायचे, बरोबर की नाही. आता काय सांगितलं, ह्या 2 धातूपैकी कोणता धातू मी ते लिहिलं, त्याची विरल आम्लासोबत होणारी अभिक्रिया. त्याची विरल आम्ल, कोणतं विरल आम्ल दिलं, 1 मिनिट जरा. त्याची विरल आम्लाबरोबर इथे HCl आम्ल आहे आपल्याकडे. HCl विरल आम्लाबरोबर विरल आम्लासोबत होणारी अभिक्रिया लिहा. आपल्याला HCl बरोबर त्याची अभिक्रिया लिहायची. बघा, माझ्याकडे सोडियम आहे, त्याचं नाव काय आहे, सोडियम. आता ए धातू आहे, त्याला मी एच नाव दिलं का त्याने, 1 सेकंड. विरल प्रश्न 1 वर कोणता धातू अधिक अभिक्रियाशील त्याची विरल आम्लासोबत होणार. बघा, मी ते मला जास्त अभिक्रियाशील धातू म्हणजे सोडियम येतो. काय येतो, Na, बरोबर की नाही. तो सॉलिड असणार आहे. 2Na घ्यायचा आणि 2HCl हा ऍक्वियस म्हणजे हा पाण्यामध्ये, बरोबर की नाही. याची अभिक्रिया लिहायची आपल्याला. तर इथे काय येईल माझ्याकडे, 2NaCl काय येईल, सॉलिड, आणि प्लस H2 हा गॅस त्याच्यातून काय होईल, बाहेर पडेल. H2 गॅस काय होईल, बाहेर पडेल. अशा प्रकारची अभिक्रिया आहे. मग सोडियम क्लोराईड, याला बोलतो सोडियम क्लोराईड तयार होईल. काय, सोडियम क्लोराईड अधिक अभिक्रिया, त्याची विरल आम्लासोबत होणारी अभिक्रिया. हा तुमचा पहिला झाला. जर तुम्हाला दुसरी अभिक्रिया लिहायची असेल तर ती पण मी तुम्हाला लिहून दाखवतो. जर कमी अभिक्रियाशील धातूची म्हणजे बी, तो कॅल्शियम, तुमचा कॅल्शियम प्लस 2HCl हा देखील सॉलिड असणार आहे, हा ऍक्वियस असणार आहे, आणि इथे मला CaCl2 मिळणार आहे, सॉलिड, प्लस H2 गॅस. अशा दोघांची अभिक्रिया आपल्याला लिहिता येईल. याला आपण कॅल्शियम क्लोराईड बोलतो. काय बोलतो, कॅल्शियम क्लोराईड असं त्याचं नाव आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अभिक्रिया लिहायला लागतील. जर तुम्हाला कोणत्या धातूची अभिक्रिया लिहायची तुम्हाला दिलेलं असेल तर आपल्याला पहिले हे सांगितलं, जास्त क्रियाशील अभिक्रियाशील धातूची अभिक्रिया म्हणजे ही पहिली लिहा झाली. कमी जर सांगितली तर ही लिहायची. आलं लक्षात. आणि अशा प्रकारे याचं उत्तर लिहा. तुम्हाला जेवढं सहज आणि साध्या प्रकारे लिहिता येईल, वैज्ञानिक भाषेमध्ये लिहिता येईल तसं उत्तर लिहा, कारण तसे तुम्हाला मार्क देखील दिले जातील. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, प्रश्न क्रमांक 2 मधला प्रश्न 3 आपण सोडवलेला आहे. आता आपण काय करूया, प्रश्न 4 सोडूया. तर चला प्रश्न क्रमांक 4 सोडूया. माझ्याकडे इकडे बघा काय, पुढील कार्बन अणूंच्या शृंखलेचा प्रकार लिहा. अणूंच्या शृंखलेचा प्रकार. आता इथे बघा सर्व कार्बन एकाच रेषेमध्ये, याला बघा सरळ शृंखला.
सरळ शृंखला आणि याला बोलतात शाखीय शृंखला. याला काय बोलतात? शाखीय शृंखला. बरोबर की नाही? सरळ आणि शाखीय शृंखला असे दोन नाव आहेत. म्हणजे ही सरळ शृंखला ही शाखीय शृंखला आहे, हे संयुगच एक प्रकार. आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय हे तुम्ही स्वतः ठरवा. मला एक सांगा, तुम्हाला इथे काय दिसतंय? बघा, 4च कार्बन अणू आहेत दोघांमध्ये ना, हायड्रोजन देखील तेवढेच आहेत. रचनासूत्र वरील संयुगांचे रचनासूत्र जरी भिन्न असले तरी त्यांचे रेणुसूत्र समान आहे. त्यांचे रेणुसूत्र काय? रेणुसूत्र इथे C4H10, याला ब्युटेन बोलतो आपण. काय बोलतो? हे समान आहे. जरी तुमचं वरील संयुगांचे रचनासूत्र जरी भिन्न असले तरी त्यांचे रेणुसूत्र हे समान आहे. बरोबर? C4H10 याला ब्युटेन बोलतो आपण. N ब्युटेन आपण बोलतो. त्याला वेगवेगळी नाव आहेत, ती तुम्ही नावं बघू शकता तुमच्या पुस्तकामध्ये कार्बन संयुगांमध्ये आणि तुम्हाला समजून जाईल. अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक किती तुमचा? 4 आपण सोडवलेला आहे. एक सरळ शृंखला संयुग आहे, दुसरं आहे शाखीय शृंखला संयुग. याच्यामध्ये तुमची रचना जरी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातले रेणुसूत्र काय समान, म्हणजे त्यांच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन अणूंची जी संख्या आहे ती समान आहे. लक्षात? अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 4 इथे सोडवलेला आहे. आता आपण काय करूया? प्रश्न क्रमांक 5 सोडूया. तर चला प्रश्न क्रमांक 5 सोडूया. आपली प्रश्न पत्रिका असलेले 5च प्रश्न सोडवायचे असतात, पण आपण इथे 6 सोडवणार आहोत. पुढील घटक एक वारिक व त्याचे रचनासूत्र दिले आहेत. यावरून त्याचे बहुवारिक रचनासूत्र व त्याचे उपयोग घ्या. एक वारिक रचनासूत्र म्हणजे हा इथिलीन आहे, ही एक वारिक आहे. एक वारिक हे रचनासूत्र आहे त्याचं. बरोबर? मला याला बहुवारिक बनवायचे काय करायचे? मग मी CH2 लिहितो इथे आणि अशा प्रकारे त्याला ब्रॅकेट टाकतो आणि N लिहितो. याला बहुवारिक बोलतात. असं लिहाने तुम्ही ब्रॅकेट न टाकता देखील लिहा चालेल, किंवा तुमच्यासाठी दहावीसाठी फक्त CH2 आणि N लिहा तरी असंही चालेल तुम्हाला. तुमच्या वर्गासाठी ठीक आहे. 10वी नंतर तुम्हाला ते असं लिहावं लागतं. हे बहुवारिक आहे. काय? हे बहुवारिक, हे रचनासूत्र झालं बहुवारिक. आता बघा, याचं तुम्हाला एक प्रकारे कशा प्रकारे तयार होते हे तुम्हाला लिहायला लागेल. बरोबर की नाही? जेव्हा काय लिहिणार तुम्ही? जेव्हा एथिलीन हा वायू उच्च दाब आणि उच्च तापमान असताना तापमानाखाली लिहू. उच्च दाब उच्च तापमानाखाली एका विशिष्ट उत्प्रेरकाच्या सानिध्यात तापवला असता त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन एक वारिकापासून बहुवारिक पॉलीइथिलीन, त्याला आपण म्हणतो पॉलीएथिलीन, आणि त्यालाच आपण म्हणतो प्लास्टिक. काय म्हणतो? प्लास्टिक तयार होते.
ही झाली त्याची व्याख्या पहिली. आलं लक्षात. दुसरं त्याचा वापर कुठं करतो आपण, पॉलीएथिलीन, एथिलीन, बॅग, पिशव्या, शोभेच्या वस्तू, शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी वापरला जातो. पॉलिथिन हा काय तुमचा एक प्लास्टिकचा प्रकार येतो. प्लास्टिक आहे आणि त्याचा वापर आपण अनेक प्रकारे प्लास्टिकच्या बॅगा, पिशव्या किंवा पॅकिंग मध्ये करतो आणि बऱ्याच वस्तू त्याच्यापासून बनवतात. तर असं तुम्ही लिहा. हा एक वारिक बहुवारिक मध्ये केव्हा रूपांतर होतो, जेव्हा उच्च दाब आणि उच्च तापमान त्याला मिळतं आणि त्याला एक विशिष्ट उत्प्रेरक देखील लागतं. त्याच्या सानिध्यात जेव्हा आपण त्याला तापवतो तेव्हा त्याचं रूपांतर बहुवारिक प्लास्टिक मध्ये होते. असं त्याचं उत्तर लिहा. अतिशय सोपी मांडणी आहे आणि अशा प्रकारे हा प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 5 आपण इथे पूर्ण सोडवलेला आहे. आता आपण काय करूया, प्रश्न क्रमांक 6 सोडवूया. फक्त इथे माझ्या लक्षात आलं, इथे आपण ना हे लिहिलं ना CS2, तो 2 नका लिहू इथे. जर तुम्ही असं लिहिलं तर मी असंच लिहा फक्त CH2. एक मिनिट बघू जरा, एक मिनिट. CH2 हा एक ही वाहन, हा एक वरती गेला, हा खालती वरती लागेल, असंच लिहा. बरोबर आहे, ठीक आहे, चालेल, ठीक आहे. तर चला प्रश्न क्रमांक 3 सोडूया. बघ मी प्रश्न क्रमांक 2 मध्ये देखील फक्त 5च प्रश्न सोडवलेले आहेत, कारण तुम्हाला देखील 5च प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्हाला जे प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे येतात तेच 5 प्रश्न फक्त तुम्ही सोडवा, त्याच्या पलीकडे सोडू नका. आता माझ्याकडे प्रश्न क्रमांक 3, पुढील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5, इथे देखील 5च उपप्रश्न सोडवायचे आणि प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क दिले जातील. आता बघा ही आकृती मी जरा ही सहज काढलेली आहे, तुम्ही चांगली काढा, कारण ही केपलरच्या नियमांची आकृती, बरोबर की नाही. मी हा सूर्य आहे आणि हा ग्रह आहे आणि हा काय करतो, परिभ्रमण करतो. त्याची परिभ्रमण कक्ष आहे, बरोबर की नाही. मग हे क्षेत्रफळ पहिलं, दुसरं आणि तिसरं हे तिन्ही क्षेत्रफळाचं जे माप आहे ते समान आहे असं त्यांनी सांगितलेलं त्या तुमच्या स्पष्टीकरणामध्ये. मी स्पष्टीकरण लिहिलेलं नाही प्रश्नाचं, तुम्ही समजून घ्या. आता मला याच्यावरून प्रश्न विचारलेले, वरील वर्णनावरून कोणत्या नियमांचा बोध लागतो. आता वरील वर्णनावरून कोणत्या नियमांचा बोध लागतो. आता मला माहिती याचं उत्तर काय, वरील नियम. आता याचं उत्तर लिहितो आपण, काय करतो उत्तर, बरोबर की नाही. पहिलं, वरील वर्णनावरून, आता ते वर्णन मी तर लिहिलं नाही, केपलरच्या 3 नियमांचा बोध लागतो. 3 नियमांचा बोध लागतो किंवा बोध होतो शब्द वापरा. काय करा, बोध होतो तरी चालेल, बोध होतो. आता सर्वात महत्त्वाचं, केपलरच्या 3 ग्रहाच्या नियमांविषयी किंवा ग्रह परिभ्रमणाच्या नियमांचा बोध लागतो असं लिहिलं तर चालेल. आता पुढचं आहे, वरील यातील क्षेत्रफळाविषयीचा नियम लिहा. आपल्याला क्षेत्रफळाविषयीचा नियम लिहायचे. काय क्षेत्रफळाचा नियम आहे, सूर्य व ग्रह यांना जोडणारी सरळ रेषा. सूर्य व ग्रह यांना जोडणारी सरळ रेषा, यांना जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्याप्त करते. हा त्याचा दुसरा नियम आहे. म्हणजे सूर्य व ग्रह यांना जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्याप्त करते. म्हणजे एक समान कालावधी आणि समान क्षेत्रफळ, म्हणजे इथून ए पासून बी पर्यंत यायला लागणारा कालावधी समान आहे आणि क्षेत्रफळ, आणि सी पासून डी पर्यंत यायला लागणारा कालावधी समान आहे, क्षेत्रफळ समान आहे. म्हणजे 1, 2, 3 ही क्षेत्रफळ समान आहेत आणि यांना इथून ए पासून बी, सी पासून डी आणि ई पासून एफ ह्या तिन्ही जागांचा जो कालावधी तो समान आहे. त्यामुळे इथे ते सांगायचं आहे, स्पष्ट करायचे. तिसरे,
टीचा वर्ग म्हणजे आवर्तकाल बोलला जातो त्याला, आणि आरचा म्हणजे सरासरी अंतर, ग्रह आणि सूर्य यांच्यातील सरासरी अंतर. म्हणजे तिसरा नेम, आता बघा तिसरा नेम काय की ग्रह सूर्याला परिभ्रमण करत असताना ग्रहाचा आवर्त कालाचा वर्ग. ग्रह सूर्याला परिभ्रमण करत असताना ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग म्हणजे त्याला जर आपण टी वर्ग बोलतो, हा ग्रह व सूर्य यांच्यातील सरासरी सरासरी अंतर यांच्या घनाच्या किंवा सरासरी अंतराच्या घनाच्या म्हणजे आरचा घन समानुपाती असतो. म्हणजे टीचा वर्ग आणि हा समानुपातीचं चिन्ह आहे, आरचा घन, असा हा नियम आहे. ग्रह सूर्याला परिभ्रमण करत असताना ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रह सूर्य यांच्यातील सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो, असा हा नियम आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे उत्तर लिहायचे, 3 उत्तर लिहायचे, आणि एवढं तुम्हाला आकृती आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला 3 उत्तर लिहायचे. तुम्हाला 3 उत्तरांसाठी 3 मार्क दिले जातील, आणि अतिशय सोपा प्रश्न होता. इथे तुम्ही म्हणजे थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला सहज या केपलरच्या 3 नियमांचं आकलन होऊन जाईल, आणि तुम्ही या 3 नियमांवरून सहज ही उत्तरं लिहू शकता. आपण हा प्रश्न इथे सोडवलेला आहे. आता आपण काय करूया, प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. तर चला पुढील प्रश्न सोडूया. आपल्याकडे प्रश्न आहे, पुढील तापमान काल आलेख स्पष्ट करा. बघा इकडे पाणी, बर्फ. आता इथे लक्ष द्या, तुमच्या पाणी आणि बर्फ स्थायू द्रव. इथे काळ म्हणजे टाइम दिलेला मिनिट, इथे तापमान डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस शेवटचं तापमान आहे, जिथं उकलतं पाणी आणि वाफ तयार होते. चल, तर आपल्याला याचं स्पष्ट करायचं काय. तर पहिला काय, आलेखावरून तापमान व आलेखावरून बर्फाचे पाण्यात व पाण्याचे वाफेत रूपांतर, रूपांतर होण्याची क्रिया स्पष्ट होते. बरोबर की नाही. म्हणजे आलेखावरून आपल्याला काय, आलेखावरून बर्फाचे पाणी व पाण्याच्या वाफेत रूपांतर होण्याची क्रिया स्पष्ट होते. आता दुसरं, आता इकडे लक्षात घ्या, बर्फ पूर्णपणे पाण्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत मिश्रणाचा तापमान हा 0 डिग्री सेल्सिअस इतकाच राहतो. बरोबर की नाही. पण जसे बर्फाचे पूर्ण पाणी तयार होते, पाण्यात रूपांतर होते,
पाण्यात रूपांतर होते, तसे पाण्याचे तापमान वाढत जाते. हे झालं पहिलं, बरोबर आहे. पाण्याचे जास्तीत जास्त तापमान 100 डिग्री सेल्सिअस होते व 100 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाणी वाफेत रूपांतर होते. संपूर्ण पाण्याचे वाफेत रूपांतर होईपर्यंत तापमान स्थिर राहते. आता याच्यामध्ये वरील दोन्ही क्रियांमध्ये बर्फाचे पाण्यात व पाण्याचे वाफेत रूपांतर होताना उष्णता शोषून घेतली जाते. काय होते? उष्णता शोषून घेतली जाते. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहावं लागेल. हे खूपच किचकट असते, बोर्डावर लिहिणं खूप किचकट असते, म्हणजे वहीवर किंवा उत्तर पत्रिकेवर लिहिणं सोपं असतं, तुम्हाला सहजपणे येऊन जाईल. अशा प्रकारे याचं उत्तर तुम्ही लिहू शकता आणि खूपच सोपं आहे. तुम्ही याचं म्हणजे थोडीशी प्रॅक्टिस करा, थोडा सराव करा, तुम्हाला येऊन जाईल. अशा प्रकारे मांडणी करायची आणि उत्तर लिहायचं, तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळून जातील. तर हा प्रश्न क्रमांक 2 सोडवला. याच्यामध्ये देखील आपण 5च प्रश्न सोडवणार. काही ठिकाणी आपल्याला आकृत्या काढायच्या, त्या आकृत्या कदाचित मी काढेल किंवा नाही, पण तुम्हाला त्या आकृत्या कुठे तेवढे मी सांगेल आणि त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला लिहून देणार. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2 पूर्ण केले. आता आपण काय करूया, प्रश्न क्रमांक 3 सोडवूया. तर चला पुढील प्रश्न सोडूया. आपल्याकडे इकडे प्रश्न काय दिले बघा. पुढील विधानाची सिद्धता लिहा. इंद्रधनुष्य प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन, आंतरिक परावर्तन या तिन्ही नैसर्गिक घटकांचा एकत्रीकरण आहे. आता हा पाण्याचा थेंब आहे. ही आकृती थोडी किचकट आहे, पण तुम्ही समजून घ्या. हा पाण्याचा थेंब आहे, बरोबर की नाही. पाणी हे परावर्तक माध्यम आहे. लक्षात घ्या, पाणी हे परावर्तक माध्यम आहे. जेव्हा सूर्यकिरण पाण्याच्या थेंबातून प्रवेश करतो तेव्हा त्याचं परावर्तन होते, अपवर्तन होते, अपस्करण होते आणि नंतर परावर्तन होते, आंतरिक परावर्तन आणि नंतर अपवर्तन होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अनेक रंगांचा इंद्र, सप्तरंगी म्हणजे काय, जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा आणि नारंगी आणि तांबडा हे रंग आहेत बघा. हे मी दिले. जा पाणी ही पिन आता, हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे, मी तुम्हाला मुद्दामध्ये लिहून ठेवलेलं आहे. ते 7 रंग बघा. तुम्हाला हे स्पष्ट करायचे तर मला पहिलंच लिहायला काय लागेल, जेव्हा प्रकाश किरण पाण्याच्या थेंबात प्रवेश करतो तेव्हा त्याचे अपवर्तन व अपस्करण होऊन 7 रंगात म्हणजेच कोणकोणते 7 रंग आहेत आपल्याकडे, जांभळा, नंतर पारवा, नंतर नीला, नंतर हिरवा, नंतर पिवळा, नंतर नारंगी,
नारिंगी व तांबडा यात रूपांतर होते. हे पहिलं वाक्य झालं तुमचं. काय होतंय, जेव्हा प्रकाश किरण पाण्याच्या थेंबात प्रवेश करतो तेव्हा त्याचं अपवर्तन आणि अपस्करण दोन्ही एकदम होते बघा, आणि त्याचं 7 रंगात रूपांतर होते. आलं लक्षात? ही झाली पहिली क्रिया. त्याच्यानंतर दुसरं, नंतर प्रकाशाचे आंतरिक, बघा तिथे शब्द लिहिला आहे मी, आंतरिक परावर्तन होते. नंतर प्रकाशाचे आंतरिक परावर्तन ते देखील 7 रंगातच असते. लक्षात घ्या, आंतरिक परावर्तन. तिसरं जे वाक्य आहे माझं, तिसरं, शेवटी प्रकाशाचे अपवर्तन होते. शेवटी प्रकाशाचे अपवर्तन होते. आता काय, असंख्य पाण्याच्या थेंबातून, असंख्य पाण्याच्या थेंबातून प्रकाश किरण जेव्हा प्रवेश करतात तेव्हा अशा प्रकारे प्रकाशाचे अपस्करण अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण अपवर्तन आंतरिक परावर्तन होऊन सप्तरंगी इंद्रधनुष्य निर्माण होतो. सप्तरंगी इंद्रधनुष्य निर्माण होतो. लक्षात घ्या. आणि याच्यापेक्षा तुम्ही चांगलं लिहू शकता. बघा, ही जी प्रक्रिया आहे, पाण्याचा थेंब हा एक छोट्याशा प्रिझम त्याला मराठीमध्ये काय शब्द मी बघितला नाही, प्रिझमचं काम करतो. जेव्हा पाण्याचा थेंब त्या प्रिझम मध्ये प्रवेश करतो, म्हणजे पाण्याच्या थेंबात जेव्हा प्रकाश किरण प्रवेश करतो तेव्हा त्याचं अपस्करण आणि अपवर्तन खूप महत्वाची क्रिया आहे, ज्याच्यात तो 7 रंगांमध्ये विभागला जातो. असंख्य पाण्याच्या थेंबातून असंख्य प्रकाश किरण जेव्हा प्रवेश करतात आपल्याला एक 7 रंगांचा सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतो. याच्यामध्ये तांबडा रंग आहे, त्याचं कमी विचलन होते, कमी अपस्करण होते. आणि तुमचा जो शेवटचा रंग आहे त्याला आपण जांभळा बोलतो, त्याचं सर्वात जास्त अपस्करण होतं. म्हणून जांभळा खालती आणि तांबडा वरती. आणि म्हणूनच लाल रंग हा तुम्हाला नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे गोष्टी लवकर आकर्षित करण्यासाठी वापरला जातो, दाखवल्या जाण्यासाठी. आणि तुम्ही याच्यापेक्षा चांगलं उत्तर लिहू शकता. मी तुम्हाला एक सहज आयडिया दिलेली की उत्तर कसं लिहायचं. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 3 इथे पूर्ण केलेला आहे. आता 4 आणि 5 फक्त मी 5 प्रश्न सोडून दाखवणार, त्याच्यानंतर शेवटचा एक प्रश्न, आणि आपण अशा प्रकारे इथे ही कृती पत्रिका आहे ती पूर्ण करणार आहोत. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला थोडंफार गायडन्स करेल आणि तुम्हाला सांगेल तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करावा लागेल. तर चला पुढील प्रश्न सोडूया. प्रश्न क्रमांक, मला वाटतं हा प्रश्न क्रमांक 3 किंवा 4 असेल. एक सेकंड, आपले किती प्रश्न होते? पहिला झालेला आहे, दुसरा झाला. हा प्रश्न क्रमांक 3 आहे. मी 4 लिहिले ते प्रश्न क्रमांक 3 आपल्याकडे. प्रश्न क्रमांक 3 आहे. बरोबर. साहित्य आपल्याकडे दिलेलं आहे, तांब्याची तार, लोखंडी खिला, चंचू पात्र किंवा मोठी परीक्षण, आणि नंतर रसायने फेरस सल्फेट, कॉपर सल्फेट यांचे जलीय द्रावण. वरील साहित्य. आता याच्यावर प्रश्न, तुम्हाला आकृती काढायची. लक्षात घ्या, मी आकृती काढत नाही, तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. ही विस्थापन अभिक्रियेची आकृती आहे, जिथे आपण चंचू पात्रात किंवा आपण परीक्षा नळीत काय करतो, कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात काय करतो, लोखंडी खिला टाकतो आणि आपल्याला एक अभिक्रिया दिसून येते. ती अभिक्रियेची तुम्हाला आकृती दिलेली आहे. वरील साहित्य द्रावणाच्या आधारे कोणत्या अभिक्रियेचा अभ्यास करता येईल त्याची मांडणी दर्शवणारी आकृती मी काढणार नाही, तुम्हाला सांगितलेली आकृती तुम्हाला काढायची तुमच्या पुस्तकात आहे. तर पहिला प्रश्न, वरील साहित्य द्रावणाच्या आधारे कोणत्या अभिक्रिया.
कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात लोखंडी खिळा टाकल्यास परीक्षा नळीत अभिक्रिया घडून येते. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. बरोबर की नाही? आपण काय केलं, कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात लोखंडी खिळा टाकला आणि टाकल्यास काय होते, परीक्षा नळीत अभिक्रिया घडून येते. आता दुसरं प्रश्न आहे, यामध्ये अभिक्रिया झाली आहे तुम्ही कशी ओळखाल? बघा, दुसरा प्रश्न आहे, कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण रंगहीन होते, यावरून अभिक्रिया झाल्याचे स्पष्ट होते. कॉपर सल्फेटचे निळ्या रंगाचे इथे शब्द टाकून निळ्या रंगाचे जलीय द्रावण रंगहीन होते. कॉपर सल्फेटचे लोखंडी खिळा टाकला तर निळ्या रंगाचे जलीय द्रावण काय होते, रंगहीन होते, यावरून अभिक्रिया झाली. अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे? तिसरा प्रश्न आपला आहे, ही अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया आहे, कारण लोखंड हे कॉपर पेक्षा जास्त क्रियाशील असून ते कॉपरला द्रावणातून विस्थापित करून स्वतःचे द्रावण तयार करते. त्यालाच आपण फेरस सल्फेट म्हणजे FeSO4 असे म्हणतो. कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4. कॉपर सल्फेट म्हणजे काय? CuSO4, त्याला कॉपर सल्फेट. पण ही आकृती तुम्हाला तुमच्या पुस्तकात मिळून जाईल आणि तुम्ही ती शोधायची आणि ती लिहायची. मी इथं आकृती काढत नाही, फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तर दिली. प्रश्नांची उत्तर मात्र एकदम ॲक्युरेट, करेक्ट आहेत. याच्यापेक्षाही तुम्ही चांगली उत्तर लिहू शकता, याच्यामध्ये काही शंका नाही. तुम्ही थोडासा प्रयत्न करण्यास हरकत नाहीये. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 3 इथे पूर्ण केलेले. आता आपण काय करूया, प्रश्न क्रमांक 4 सोडूया. पुढील प्रश्न आहे, लोखंडाला गंज कसा पकडतो? लोखंडाला गंज कसा लागतो? लोखंड गंजतो कसा हे आपल्याला माहित करून द्यायचं. एक मी अगोदरचा प्रश्न सोडवला, तो तिसरा नाही, चौथा प्रश्न तुम्ही चौथा गृहीत धरा. आणि हा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. लोखंडाला गंज पकडणे एक अभिक्रिया. तुम्हाला दाखवतो मी लोखंडाला गंज कसं पकडतो. पहिले तर ऑक्सिडीकरण. ॲनोड हा एक ॲनोड आणि कॅथोड हे दोन. ॲनोड पाशी लोखंडाचं ऑक्सिडीकरण होते आणि कॅथोड पाशी ऑक्सिडीकरण आणि दुसरा शब्द आहे त्याला क्षपण. ऑक्सिजनचं क्षपण होते. बरं, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये बघा ऑक्सिडीकरण होते Fe, बरोबर की नाही? आता Fe2++2 इलेक्ट्रॉन्स तो देतो, 2 इलेक्ट्रॉन्स देतो मला माझ्या माहितीप्रमाणे असंच. आणि ऑक्सिजनचं क्षपण होते. ऑक्सिजनचं काय होतंय? क्षपण होते. ऑक्सिजनचं क्षपण होणे O2, बरोबर, O2 ऑक्सिजन, O2 प्लस माझ्या माहिती O2 प्लस O2 4H++4H पाणी तयार होतं.
O2 प्लस 4 O2 प्लस 4H प्लस 4He ही क्षपण अभिक्रिया आहे. ही कॅथोड पाशी होते. एक एनोड आणि कॅथोड पाणी तयार होणे बघा. O2 प्लस 4H प्लस 4E. तुम्हाला एक सांगतो, एका ऑक्सिजनला ना 2 इलेक्ट्रॉन हवे असतात आणि एका हायड्रोजनकडे फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो. आणि या क्षपण अभिक्रियेमध्ये पाणी तयार होतं. काय होते? पाणी. आता लक्षात घ्या, अगोदर लोखंडाचं ऑक्सिडीकरण होते, नंतर पाणी तयार होते. ही क्षपण अभिक्रिया. या दोन्ही अभिक्रिया जॉईन आहेत. या दोन्ही अभिक्रिया काय आहेत? याला रेडॉक्स अभिक्रिया बोलतो आपण. ह्या जॉईन आहेत आणि परत हा लोखंड Fe2 प्लस परत काय होतो? पाण्याबरोबर अभिक्रिया करून काय करतो? Fe3 प्लस तयार करतो. याला फेरिक आयन बोलतात. याला काय बोलतात? फेरिक. फेरस आणि फेरिक फरक आहे, लक्षात घ्या. फेरिक आयन बोलतात त्याला इंग्रजीमध्ये. फेरिक आयन तयार होतं त्याचं, फेरिक आयन. आणि हा फेरिक आयन 2Fe3 प्लस काय करतो? परत पाण्याबरोबर काय करतो? अभिक्रिया करतो, 4H2. मग अशा प्रकारचे ह्या अभिक्रियेत मग लोखंडाला काय करतो? गंज पकडणे. म्हणजे हा तांबूस रंगाचा आहे. हा काय आहे? तांबूस रंगाचा. आणि याची अभिक्रिया मी तुम्हाला दाखवतो. Fe2O3H2O. Fe2O3H2O बघा, 2 हायड्रोजन इथे घेतले जातात आणि हा तुमचा फेरिक ऑक्साईड तयार होतो. काय होतो? फेरिक ऑक्साईड. आणि हा लोखंडाचा गंज आहे आणि इथे 6H प्लस आयन्स पाण्यामध्ये राहतात. 6H प्लस आयन्स. तर ही अभिक्रिया आहे. पहिला एनोड पाशी लोखंडाचं ऑक्सिडीकरण होणं, कॅथोड पाशी पाणी तयार होणं, नंतर या फेरसचं फेरिक आयन मध्ये रूपांतर होणे पाण्याची अभिक्रिया होऊन, आणि नंतर या फेरिक आयनचं परत पाण्यावर अभिक्रिया होणे. हे तांबूस रंगाचं तुमचं हे काय बोलतात? गंज बोलतो. याला आपण काय बोलतो? गंज. लोखंडाला गंज अशा प्रकारे पडतो, पकडला जातो. तर हे तुम्हाला स्पष्ट करायचं. तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, ती आकृती मी इथं काढलेली नाही, फक्त मी तुम्हाला उत्तर कसं लिहायचं ते सांगितलेलं आहे. हा तुमचा 5वा प्रश्न तुम्ही गृहीत धरा. प्रश्न क्रमांक 5चे उत्तर. आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारले जातात. अशा प्रकारे आपण काय केलेलं? प्रश्न क्रमांक 3 इथे पूर्ण केलेला आहे. माझ्याकडे शेवटचा प्रश्न आहे, तो आहे 5 मार्कांसाठी, प्रश्न क्रमांक 4. आता तो आपण एकदा काय करूया, मी तो तुम्हाला सांगतो कशा प्रकारे सोडवायचा, त्याची उत्तर कशी लिहायची. मी हे बोर्ड तुम्हाला सोडून दाखवलेले. मे बी मी तुमचं ऑनलाईन देखील याच्यासाठी लेक्चर घेईल, ऑनलाईन तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करील. आणि माझी जी वेबसाईट आहे किंवा माझा जो ब्लॉग आहे, त्या ब्लॉगवर मी याची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका सहित अपलोड करण्याचा प्रयत्न करील लवकरात लवकर. तर चला आपण बघूया शेवटचा प्रश्न आणि त्याच्यानंतर आपण हा जो कृतीपत्रिका भाग 1 आहे तो पूर्ण करूया, विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या विषयासाठी. आपण शेवटचा प्रश्न इथे शिकणार आहोत आणि शेवटचा प्रश्न आपल्याला आधुनिक आवर्त सारणीवर आधारित आहे. बघा, आधुनिक आवर्त सारणी तिचा जर तुम्ही अभ्यास केला तर मी इथे तुम्हाला हा ओव्हरऑली प्रश्न सांगतो कसं लिहायचं ते. आधुनिक आवर्त सारणी याच्यामध्ये एकूण तुमचे 18 गण आणि 7 आवर्तन आहेत. किती आहेत? 18 गण 7 आवर्तन. आधुनिक आवर्त सारणीची मांडणी जी आहे 18 गण आणि 7 आवर्तनामध्ये केलेली. आडव्या ज्या रेषा आहेत तुमच्या त्या आवर्तन दर्शवतात आणि उभ्या ज्या रेषा ते तुमचे गण दर्शवतात. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं तुमची जी एक नागमोडी रेषा आहे त्याच्यावर तुम्हाला काय केलेले? धातू सदृश्यांची मांडणी केलेली आहे. धातू सदृश्य जे तुमचे बोरॉन, सिलिकॉन जे काही आहेत ते 7 धातू सदृश्य त्या तुमच्या नागमोडी लाईनवर दिलेले आहेत. आणि नागमोडी लाईनच्या उजव्या बाजूला सगळे अधातू आहेत आणि डाव्या बाजूला सर्व धातू आहेत. आलं लक्षात? तुम्हाला याच्यामध्ये कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला कोणत्याही याच्यामध्ये तुम्हाला आधुनिक आवर्त सारणीची मांडणी, त्याच्यानंतर तुम्हाला आवर्तन म्हणजे काय, गण म्हणजे काय, नंतर नागमोडी रेषेवर असलेले मूलद्रव्य कोणते, धातू सदृश्य, धातू अधातू, धातू सदृश्य, आलं लक्षात? त्यांची नाव विचारली जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला आपण व्हॅलन्सी बोलतो त्याला, व्हॅलन्सी आणि मराठीमध्ये त्याला एक वेगळा शब्द आहे, म्हणजे संयोग पावण्याच्या क्षमतेला आपण काय बोलतो? त्या मूलद्रव्याची व्हॅलन्सी बोलतो. व्हॅलन्सी एक सेकंड जरा. त्याच्यानंतर मग आधुनिक आवर्त सारणीची मांडणी कशाच्या आधारे केलेली आहे? मूलद्रव्याच्या अणुअंकाच्या आधारे केलेली आहे. मूलद्रव्याच्या अणुअंकाच्या आधारे आधुनिक आवर्त सारणीची मांडणी केलेली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 4 खंड पडतात. कोणकोणते? पी खंड, नंतर डी खंड, नंतर एफ खंड,
एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड यांची मांडणी ही इलेक्ट्रॉन स्वरूपण, मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्या आधारे केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला धातू सदृशांची नावं विचारली जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही एका समजा जर मी दुसरं आवर्तन घेतलं, दुसऱ्या आवर्तनामधील मूलद्रव्यांचे तुम्हाला आकृती काढायला सांगली जाऊ शकते, इलेक्ट्रॉन स्वरूपांची आकृती काढायला सांगली. जर सोडियम आहे, नंतर तुमचा लिथियम आहे, नंतर तुमचा म्हणजे कोणताही एक ज्याचा अणुअंक कमी असेल त्याची आकृती तुम्हाला याच्यामध्ये विचारली जाऊ शकते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला धातू, अधातू, धातू सदृश्य कुठे कुठे आवर्त सारणीत ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एफ खंड म्हणजे नक्की काय, अतिक्रियाशील मूलद्रव्ये एफ खंडामध्ये असतात, त्यांना आपण रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स बोलतो. त्यांची मांडणी ह्या अनेक प्रश्नांवर तुम्हाला म्हणजे इथे म्हणजे की की प्रश्न विचारला जातो. नंतर अणु अंक आणि त्याच्यानंतर अणुवस्तुमान यांच्यातील फरक तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि अशा प्रकारचे विविध प्रश्न तुम्हाला ह्या एका म्हणजे आवर्त सारणी विचारले जाऊ शकतात. आणि हे जे प्रश्न आहेत मी याच्यासाठी एक खास व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी, प्रकरण नंबर 2, बरोबर की नाही, मूलद्रव्यांचे वर्गीकरण ज्याच्यामध्ये केलेलं आहे. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक असं इथे उत्तर देखील देणार आहे. ते ऑनलाईन मी व्हिडिओ बनवणार आहे, तुम्हाला ऑनलाईन मी स्क्रीनिंग करून तो व्हिडिओ बनवणार आहे, तो टाकणार आहे, तुम्ही तो नक्की बघा. आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारले जातात, की याच्या व्यतिरिक्त पण विचारले जातात, काही आकृत्या दिल्या जातात, त्याच्यावरून प्रश्न विचारले जातात. याच्यासाठी आपला सराव असणं अतिशय गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे मी माझ्या परीने तुम्हाला कृतीपत्रिका कशी सोडवायची हे समजावून सांगितलेलं आहे. आता तुम्हाला कितपत समजलंय तुमच्यापर्यंतच आहे. आणि तुम्हाला तरीही काही शंका असतील तर नक्की कमेंट करा आणि मला विचारा. आपण काय करूया, एक लाईव्ह सेशन घेऊया आणि त्याच्यामध्ये तुमच्या शंकांचं निरसन करूया. मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मी पहिल्यांदाच ही कृतीपत्रिका सोडवलेली आहे, इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी मी सोडवणार आहे. आणि मराठीत मी जास्त आता सराव करत नसल्या कारणाने मला थोडीशी अडचण येते मराठीमध्ये, परंतु काही हरकत नाही. आपण लवकरात लवकर तुमची जर काही समस्या असतील त्यांचे सोल्युशन करण्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन कसं करता येईल याचं माझं काय असणार आहे, प्रयत्न असणार आहे. अशा प्रकारे आपण ही एक कृतीपत्रिका सोडवलेली आहे. पुढची कृतीपत्रिका आपण थोड्याच कालावधीत सोडवणार आहोत आणि नंतर आपण लाईव्ह डिस्कशन करणार आहोत. तुमच्या समस्या जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर बघत राहा, सपोर्ट करत राहा. आणि तुम्हाला काही शंका असेल तर नक्की कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सोबत तुम्ही बेल आयकन बटन दाबा, कारण येणाऱ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला एका योग्य वेळेवर मिळत राहील. थँक्स अँड कीप वॉचिंग. हॅव अ नाईस टाइम.